नमस्कार. महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महापालिका निवडणुकीचा जो प्रचार आहे तो आता अंतिम टप्प्यात आहे आणि एकंदरीत आपण पाहतो की पदयात्रेनं सारं सोलापूर शहर ढवळून निघालं अशा पद्धतीचं वातावरण आहे. प्रभाग क्रमांक 6 कडे राजकीय वर्तुळाचं नागरिकांचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. इथून शिवसेनेचे मनोजभाई शेजवाळ हे निवडणूक आखाड्यात आहे आणि मतदारांचा एक चांगला प्रतिसाद त्यांना मिळताना दिसतोय. एक शिवसेनेचं आव्हान आपण ज्याला म्हणू त्यांच्याशी आपण संवाद साधताना ते यापूर्वी म्हणाले की शिवसेनेचा बाले किल्लाच आहे प्रभाग क्रमांक 6. पण एकंदरीत आजची परिस्थिती तिथे कशी आहे, विजयाचा आत्मविश्वास कशा पद्धतीचा आहे शिवसेना उमेदवार मनोज शेजवाळ यांना, तर याकरता आपण संवाद साधतोय आणि खास त्यांना स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलंय. मनोज शेजवाळ, आपलं स्वागत या संवादामध्ये. आणि सुरुवातीलाच आपण म्हटलं की वातावरण, तर आजच्या घडीला प्रभाग 6चं वातावरण कशा पद्धतीचं? अत्यंत उत्स्फूर्त वातावरण आहे. मतदार सर्व एक जोश त्यांच्यामध्ये आहे निवडणुकीत. आता तुम्ही परवा पण आले होते, तुम्ही बघितलंय वातावरण खूप पोषक वातावरण या ठिकाणी आहे शिवसेनेला. पण याचबरोबर एक आहे की आपण पाहतोय की सर्व समाज घटक यामध्ये सहभागी होतोय. एक त्याचं एक कारण काय की एक सगळा समाज घटक त्याच्यामध्ये येतो. 2007 पासून मी आजपर्यंत मी त्या ठिकाणी 3 निवडणुका माझ्या झाल्या. ही 4थी वेळ आहे माझी. ही 4थी निवडणूक आहे. सर्व जातीपातीचं राजकारण मी कधी केलं नाही. सगळ्या जातीला घेऊन मी काम करतो. सर्व जाती, सगळ्या जेवढ्या जाती, मराठा असतील, मुस्लिम असतील, धनगर असतील, मोचे असतील, दलित असतील, मराठा समाज असेल, सगळ्या 18 पकड जातीला घेऊन मी काम करतोय आणि खूप चांगलं काम केल्यामुळे हा प्रतिसाद हा बघायला मिळतो. शेजवाळ साहेब, खरं तर म्हणजे बऱ्याच काही राजकीय नाट्यमय अशा घडामोडी घडल्या, पण तरी देखील धनुष्यबाण मात्र आपण सोडलं नाही. या पाठीमागची तुमची भूमिका काय होती? धनुष्यबाणात तीच उमेदवारी घेऊन तुम्ही उभे आहात. सर, मी निष्ठावंत बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. माझी निष्ठा बाळासाहेबांवर आहे, भगव्याची प्रामाणिक आहे आणि माझा जो उचललेला धनुष्यबाण आहे 2007 ला, तो आज तळ्यात मी खाली ठेवलेला नाहीये. एक प्रामाणिक सच्चा शिवसैनिक आहे. त्यामुळं मला कुठेही जायची, मला बरेच ऑफर आल्या, पण मी कुठेही माझा पक्ष सोडून मी गेलेलो नाहीये. पण याचबरोबर एक आणखीन आहे की प्रत्येक तुम्ही एक निवडणूक लढवली. तुम्ही 2007 पासून पालिका निवडणुकीत म्हणजे एक नगरसेवक म्हणून पालिकेत कार्यरत आहात. त्या निवडणुका आणि ही निवडणूक काय फरक वाटतोय की एक आपण म्हणतो पुढे जाऊ तसा एक आत्मविश्वास वाढतोय? परिस्थिती कशी आहे आता? म्हणजे 3 निवडणुका झाल्या. मी विधानसभा पण लढवली 2014ची. या सगळ्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक मला सोपी वाटते. म्हणजे इतका आत्मविश्वास माझा प्रकट आहे. कारण जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, जो मतदाराचा प्रतिसाद आहे, जे मतदारसंघामध्ये झालेल्या घडामोडी आहेत, घडामोडी झालेल्या आहेत आणि प्लस माझ्याकडून माझ्या भागातल्या मतदाराला, माझ्या भागातल्या मायमौल्यांना यांना मी समाधान मी केलेलं आहे. मी ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या 100% मी त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. आता म्हणजे तुम्ही म्हणताय की निवडणूक सोपी आहे, पण याला असं दिसतंय की ज्यांच्या बरोबर तुम्ही निवडणुका लढवलेल्या होत्या आज तेच विरोधामध्ये कुठेतरी आहेत. हे पाहिल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? 2012 पासून आम्ही सोबत होतो. 2017 ते स्वतः उमेदवार जे आहेत काय गणेश दावानकर, ते माझ्यासोबत निवडून आले. त्यांनी बीजेपीत प्रवेश केला. काय काय घडलं ते तुम्हाला माहिती आहे. भगवा शेला, उबाटाचा शेला घेऊन फॉर्म भरायला गेले घालून आणि येताना भारतीय जनता पार्टीचा शेला घेऊन आले. तुम्ही केलेल्या विकास कामावर तुमचा भरोसा नव्हता का? का गेले तुम्ही सोडून? कशासाठी गेले सोडून? तुम्ही बाळासाहेबाची निष्ठा ही पायदळ तुडवण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे.
म्हणजे त्यांना कुठलाही विजयाचा विश्वास नव्हता किंवा निवडणुकीला सामोरं जाताना तो आत्मविश्वास नव्हता या भागात. असंच म्हणायचं ना, याचा अर्थ असंच निघणार ना, माणूस कधी दुसऱ्याकडे जातो, दुसऱ्या पार्टीत का जावं? तुम्ही जर काम केलं असेल, तुम्हाला एवढी खात्री असेल, जनतेवर विश्वास असेल, तर तुम्ही तिथंच थांबले असते ना. तुम्ही जायचं कारण काय? म्हणजे आपल्याकडे कसं म्हणलं जातं किंवा जे पक्षांतर करतात त्यांच्या पाठीशी काही जनता जात नाही असा एक सर्वसाधारण समाज आपण समज जो आहे तर तो गृहीत धरला जातो. काय वाटतं हे जे सगळं म्हणजे पक्षांतर तुम्ही म्हटलं की आतमध्ये जाताना तो उभारण्याचं एक उपकरण अंगावर होतं आणि बाहेर येताना मात्र भाजप होतं, जनतेच्या मनात काय होता? साहेब, जनतेला हे पटलेलं नाहीये. हा जो उद्रेक आहे तो यांचा जो पक्षप्रवेश झाला नाट्यमयेतली, हा पक्षप्रवेश ह्या जनतेला पटलेला नाहीये. जनता येणाऱ्या 16 तारखेला 15 तारखेला मतदान आहे आणि 16ला रिझल्ट आहे. हे तुम्हाला जनता ठरवेल. जनतेने मनात ठरवलेलं आहे की यांना घरी बसवायचं आहे. तुम्ही म्हटलं की म्हणजे प्रभाग जो 6 आहे तो शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. कशाच्या आधारावर तुम्ही हे सांगताय शिवसेनेचा बालेकिल्ला आहे? आणि मग बालेकिल्ला असेल तर साहजिकच आहे की बाजीतून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2007 ला मी जेव्हा वाढ होता 750 मतांनी मी त्या ठिकाणी निवडून आलो. त्यानंतर 2012ला मी 2500 मतांनी निवडून आलो आणि 2017ला मी 5,500च्या मतांनी निवडून आलो. म्हणजे प्रत्येक वेळेस शिवसेनेवरती आणि माझ्यावरती जनतेने विश्वास ठेवला. याच्या अगोदर आमच्या इथं विभाग प्रमुख होते गुलाबतात्या बरगंडे, आता ते वारले, त्यांची मिसेस होती तेही नगरसेविका होते, तेही वारल्या. काय तर हे बाळासाहेबांचं कडवट शिवसैनिक होते, ते माझे मार्गदर्शक होते. बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक, त्यांनी ही शिवसेना तिथं रुजवली आणि त्यांच्या नंतर मी पुढे घेऊन जाण्याचं काम मी या ठिकाणी शिवसेनेचं आमच्या भागामध्ये केलेलं आहे. म्हणजे एक आपण म्हणतो की कधी आपण म्हणतो निवडणुकीत काहीतरी आव्हान आहे किंवा एक असं चित्र रंगवलं जातं की नाही प्रभाग क्रमांक 6 मध्ये चोरशीची लढत वगैरे. तुम्हाला असं काही आव्हान चॅलेंज वगैरे असं काही वाटायला लागलंय का की ही निवडणूक जी आहे ती काहीतरी आव्हानात्मक अशी आहे? नाही, सर्व कुठेतरी तुल्यबळ उमेदवार असं काही तुम्हाला वैयक्तिक तुमचं मत काय आहे? प्रचाराच्या दरम्यान मी फिरत असताना मला जो मिळणारा प्रतिसाद आहे अत्यंत, म्हणजे तिन्ही निवडणुकीपेक्षा जास्त प्रतिसाद आता आहे. आणि जो त्यांचा देगाव जो भाग आहे तो कमी मतदाराचा आहे. 10,400 मतदार आहेत तिथं. आणि बाकीचा उर्वरित जो आहे आमचा जास्त आहे. बरोबर आहे. आणि आमच्याकडे अशी दाट वस्ती आहे, त्यांच्या भागात दाट वस्ती नाहीये. त्यामुळं आमच्याकडे मतदार जास्त आहेत, शिवसेनेला मानणारे जास्त आहेत, तिकडेही शिवसेनेला मानणारे जास्त आहेत, जे बाळासाहेबांच्या विचाराची एक त्यांची निष्ठा आहे. त्यामुळे ज्यांनी बाळासाहेबांना सोडलं जनता त्यांना नक्कीच सोडणार आहे. आणि त्यातूनही तुम्ही म्हणता की असा पक्षांतर कुणीही जनताही मान्य करणार नाही असं वातावरण तुम्हाला त्या देगाव परिसरातही तुम्हाला दिसतं. बरं, म्हणजे आपण 2007 पासून तुम्ही पालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहात आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही चांगलं कार्य त्या भागामध्ये केलं. आणि महत्वाचं म्हणजे एक सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका जी आहे ती मनोजभाई शेजवाळ यांच्या कार्यपद्धतीतून जनतेच्या समोर आलेलीच आहे. पण याचबरोबर आपण पाहतोय की जी विकास काम आपण म्हणाली की मतदारांसमोर तुम्ही जाताय, ती महत्वाचे मुद्दे कुठले मांडताय जे तुमच्या माध्यमातून जी कामं झाली त्याचं एक ठळक वैशिष्ट्य काय सांगताय? सर, मी 2007ला जेव्हा पहिल्यांदा मी त्या ठिकाणी नगरसेवक झालो, 2007ला नगरसेवक झालो असताना माझा भाग जो हौशे वस्ती, आमराई, पाटील वस्ती, देशमुख पाटील वस्ती, ह्या भागाचे लोक जामिलला पाण्यासाठी जायचे सायकल घेऊन, म्हणजे घागरे लावून ते लोक तिथं जायचे. मी पाणी साहेब विदाउट मोटर जेव्हा 2010ला मी पाण्याची 10 इंची लाईन आणली जी गेली ती,
एक्सप्रेसवरून जोडली आणि ते 10 इंची लाईन मी माझ्या भागात घेऊन गेलो. विदाऊट मोटर मी पाणी दिलं साहेब. दुसऱ्या मजल्यावर विदाऊट मोटर पाणी चढवलं. माझ्या भागात रस्ते नव्हते. पाऊस जर पडला तर लांब चौकामध्ये गाडी लावायची वेळ येत होती. मतदाराची हरकत नाही. 7-7 फूट साहेब खड्डे असायचे. पाणीच नसल्यामुळं 7-7 फूट खड्डे असायचे. त्या खड्ड्यात जाऊन मायमाऊलीत पाणी काढावं लागत होतं. म्हणजे ती त्यावेळेसची परिस्थिती होती 2007ची. आज घराघरांनी पाणी, घराघरात नळ आहे. रस्ते सगळे सिमेंटचे रस्ते, ड्रेनेज आहे. अगोदर ड्रेनेज नव्हतं. असं डबकं असायचं, बाहेर खड्डा करून डबकं सोडायचं, पाणी त्या याला सोडायचे. 2007ला जेव्हा मला पहिल्यांदा निधी मिळाली, ती 7 लाख रुपये भांडवली निधी मिळाली आणि 2 लाख रुपये वार्ड वाईज निधी मिळाला. म्हणजे जी दिवाबत्तीला आपण ते 2 लाख रुपये भांडवली जी होती ती 7 लाख होती. मला सांगा 7 लाखात काय होणार? तिथं 70 करोड रुपये कमी पडले असते. मला एवढ्या समस्या होत्या. तर त्यानंतर मी त्या 7 लाखाची अगोदर ज्यांना मी सांगितलं होतं की ज्या भागात पाणी जायचा निचरा नव्हता त्या भागात मी अगोदर ओपन गटारी केल्या. त्या ओपन गटारी 7 लाखाच्या पूर्ण केल्या. परत नंतर जसं मला महापालिका कळू लागली तशी मी निधी उपलब्ध करू लागलो आणि माझ्या भागात मी कामं करू लागलो. त्या ओपन गटारी झाल्या. त्यानंतर वाटलं की मी माझ्या भागात ड्रेनेज द्यावं, मी ड्रेनेज दिलं. त्यानंतर वाटलं माझ्या भागात रस्ते द्यावे, मी रस्ते दिले. त्या भागात नंतर वाटलं की बाबा माझ्या भाग चकचकीत सगळीकडे लाईट असावी, मी दिवाबत्तीची व्यवस्था केली. नियोजनबद्दल असं नाही की काही कामं झाली तर रस्ता परत खोदावा लागतो. साहेब तुम्हाला सांगतो, आमच्या भागात मालकी झोपडपट्ट्या आहेत. घोषित झोपडपट्ट्या होत्या पण मालकी होत्या, दलित वस्त्या होत्या, पण त्या योजनेमध्ये घेतल्या नव्हत्या. त्यानंतर मी महापालिका आयुक्तांना भांडून आम्ही दलित वस्त्या घोषित केल्या आणि दलित वस्तीचा निधी मी त्या ठिकाणी घेतला. म्हणजे तोच एक प्रश्न विचारायचा. म्हणजे जेव्हा आपण एक तुमची पदयात्रा बघतो किंवा आपण मध्यंतरी जेव्हा तुमचा प्रचार पाहिला तेव्हा अल्पसंख्याक समाज असेल किंवा एक दलित समाजाचा घटक असेल तो तुमच्याबरोबर जोडला जातो, शिवसेनेबरोबर जोडला जातो. याच्या पाठीमागचं एक कोणतं कारण आहे की शिवसेनेने असेल, मी स्वतः असेल, आम्ही कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, जातीपातीच्या राजकारणाला थारा दिला नाही. आम्ही जो बाळासाहेबांनी जो आम्हाला गुरुमंत्र दिलेला आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच गुरुमंत्रावर आम्ही चालतो आणि आम्ही फक्त निवडणुका असल्यानंतरच आम्ही राजकारण करतो. बाकी इतर वेळेस आम्ही समाजकार्य करतो, मदत करतो. हे केल्यामुळं सर्व जाती धर्माचे लोक आमच्या पाठीशी आहेत. हे तुम्ही जिवंत उदाहरण तुम्ही बघितलेले असेल. एक आता शेवटी पुन्हा एकदा निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहे. पुन्हा एकदा विजन कशा पद्धतीचं, म्हणजे जेव्हा तुम्ही संबंध प्रभाग बघता कोणत्या कामाची गरज वाटते तुम्हाला? मी सांगितलं की पुरेशा तर नागरी सुविधा झाल्या, नागरी सुविधा, पण आता कुठली गरज आहे तुमच्या प्रभागात? आता इथून पुढं ज्या सोसायटी आहेत त्यांना गार्डन्स असतील, जे शिकणारे मुलं आहेत त्यांच्यासाठी लायब्ररी पाहिजे, एक चांगलं जिम त्या ठिकाणी करायचं आहे. माझं एक विजन आहे. एक जे सोसायटी आहेत त्या भागात CCTV लावायचे. माझ्या झोपडपट्ट्यांना, हौशी वस्ती असेल, हब्बू वस्ती असेल, त्यानंतर पाटील वस्ती असेल, या भागात CCTV लावायचे. आता ह्या मूलभूत गरजा तर मी पूर्ण दिलेल्या आहेत. जे राहिले ते तर महापालिकेकडून आम्ही करून घेऊ, पण आता जास्त फोकस हे सगळं करून माझ्या माता भगिनी साहेब, आमच्याकडं स्लम एरिया जास्त आहे. स्लम एरिया जे आहेत कामाला बाहेर जातात, कुठं बेगाऱ्याच्या हाताखाली जातात, कुठं काही जे मिळेल ते काम लोक, कारण रोजचं काम केलं तर त्यांचं पोट भरतं झोपडपट्ट्याने. असं माझं एक स्वप्न आहे साहेब की माझ्या मायमाऊलीला घर बसल्या तिला तिच्या हाताला काम द्यायचं आहे. त्यासाठी मला ह्या 5 वर्षात मी ते करून दाखवणार.
आता हे महिला वर्गाचाच तुम्ही प्रश्न काढला. लाडकी बहीण योजना म्हणजे आपण पाहतो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा ती त्यांच्या संकल्पनेतून ही लाडकी बहीण योजना आली. याचा प्रभाव मतदारांवरती किती प्रमाणात तुम्ही अपेक्षित धरताय की या योजनेचा प्रभाव महिला वर्गावर असणारच आहे आणि त्यातूनही शिवसेनेला मतदार होईल? साहेब 100% ही योजनेचा प्रभाव आहे आणि याचा 100% फायदा शिवसेनेला होणार. कारण आदरणीय आमचे पक्ष नेते, आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली, ही योजना 100% काम करते. आता आम्ही ज्या वेळेस आम्ही मतदारांच्या समोर जातोय, आमच्या मतदारांसमोर जातोय, त्यावेळेस ती माय माऊली सांगते की नाही, लाडकी बहीण आहे मी आणि आम्ही शिवसेनेबरोबरच आहे. म्हणजे 100% शिवसेनेबरोबर महिला वर्ग जोडलेला आहे. आणि म्हणजे एक तुम्ही प्रचारादरम्यान असा एक मुद्दा मांडला की म्हणजे तुमच्या उमेदवारीमुळं किंवा तुम्हाला जो काही प्रतिसाद मिळतोय त्यामुळे जो समोरचा पक्ष आहे किंवा समोरची पार्टी आहे त्याच्या पायाखालची वाळू सरकते 100% किंवा त्यांना काहीतरी एक भीती निर्माण होते. तर त्यातून काय प्रकार घडतात असं? साहेब काय झालंय, हा देगाव भाग खाली आमच्या 6 नंबरला जोडलेला आहे. या देगाव भागात दहशत निर्माण करायचं हा प्रकार चालतोय. म्हणजे लोकांना दमदाटा द्यायचं, लोकांना अडकवायचं, लोकांच्या तडीपारी काढायच्या, लोकांचे रस्ते बंद करतो म्हणून दम द्यायचं. मला जर तुम्ही माझ्यावर आले नाही तर म्हणजे अक्षरशः म्हणजे दहशतीवर ते लोक त्या भागात लोकांना वर दबाव आणतायत. काय एक तर भागाचा विकास नाही केला. आज तुम्ही साहेब गणेशनगर तांडा तुम्ही आवर्जून जा, बसवेश्वर तांडा आवर्जून जा, तुम्ही आनंद नगर जा, डफळेकर नगर जा. साहेब इतकी दुरावस्था आहे, रस्ते नाही, पाणी नाही, काय साहेब पीयूसी लाईन आहे. म्हणजे आज महापालिकेत आहे आणि पीयूसी लाईनचं पाणी, पीयूसी लाईन आहे, पिढाची लाईन नाही. असे कित्येक भाग आहेत पीव्हीसी द्वारेच पाणी, पीयूसी द्वारे, म्हणजे जी ग्रामपंचायतच्या वेळेस होती काय त्या पद्धत त्यासारखं आज शहराला जो म्हणजे भाजप उमेदवार जो विकासाचा दावा करतायत त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. तथ्य नाही साहेब. अक्षरशः जी निधी त्या गणेशनगर तांड्यासाठी रस्ता जो घेऊन जायचा होता, ती निधी त्यासाठी आणली होती, ती निधी त्यांच्या शेताकडच्या रस्त्याला वळवली. काय साहेब नागरी वस्तीमध्ये RMC प्लांट टाकलेला आहे. तुम्ही जर त्या वानकर वस्तीवर जर गेले तर त्या वानकर वस्तीवर तुम्हाला राईट साईडला दिसेल RMC प्लांट आहे नागरी वस्तीमध्ये. तिथून जाणारा रस्ता आहे, महापालिकेचा DP रस्ता आहे, तो रस्ता पण त्यांनी अक्वायर केलाय स्वतःने, म्हणजे स्वतःकडे ठेवलाय, पूर्ण कंपाऊंड मारून घेतलंय. अक्षरशः त्या RMC प्लांटचं धूळ जे आहे ते कराळे नगर असेल, वानकर वस्ती असेल, आसपासचा एरिया असेल, त्या सिमेंटच्या त्या धुळीचा अक्षरशः त्यांच्या ताटामध्ये, त्यांच्या टोपल्यामध्ये काय जात असेल. लोक अनेकदा लोकांनी त्यांना सांगितलं, त्याचे जे त्या छोटे दगड जे पडलेले असतात रस्त्यावर त्याच्यामुळे ऍक्सिडेंट घडतात साहेब. म्हणजे भाजप या निवडणुकीत आणि त्यातही म्हणतो की प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजप दहशतवादाचाच मार्ग आता अवलंबला. 100% साहेब. माझ्या स्वतःच्या 10 मुलांवर 10 कार्यकर्त्यांना तडीपारीची नोटीस आणि त्या पोरांचे म्हणजे केस 1 होती 2 होती, ते केस नील असलेल्या पोरांना पण त्या नोटीस आल्या. 8-8 दिवस त्यांनी त्या ठिकाणाहून त्यांना तडीपार केलं माझी ताकद कमी करण्यासाठी. पण खरं तर निवडणुका विकासाच्या मुद्द्यावरती व्हायला पाहिजेत. माझं म्हणणं तेच आहे, विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही जाओ निवडणुकीसमोर मतं मागायला, तुम्ही विकासाच्या पुढं विकासाच्या मुद्द्यावर जा. तुम्ही या दहशतीतून या दादागिरीतून तुम्ही काही साध्य करणार नाही. तुम्ही प्रेमाने माणसं जिंका. आज आम्ही 20 वर्ष झालं साहेब, जो मनुष्यज्वाल 2007 ला होता 2026 ला तोच आहे, तोच स्वभाव आहे. कधी मनुष्यज्वालनी जातीपातीच्या राजकारणाला थारा दिला नाही, कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, कधी कोणाला दमदाटी दिली नाही, कधी कोणाला अडकवलं नाही. आज ही जी जनता सगळी माझ्या बरोबर आहे ही प्रेमाच्या खातीर आहे.
एक आपला माणूस म्हणून माझ्याकडे बघतात, एक हक्काचा माणूस म्हणून बघतात. ज्यावेळेस त्यांच्यावर कुठलीही समस्या येते त्यावेळेस मनोज शेजवाल वेळ बघत नाही. ज्यावेळेस माझ्या कानावर पडतं की वस्तीत असं असं घडलंय त्यावेळेस मी त्या ठिकाणी पोहोचतो साहेब. एक घटना सांगतो साहेब तुम्हाला, 2014ची घटना सांगतो. मला एक फोन आला, रात्री 10-10:30ची वेळ होती. मला एक फोन आला की बाईजी असं असं चोर आलेत आणि त्यांच्याकडे हत्यार आहेत, 10-12 चोर आहेत, वस्तीत आलेले आहेत आणि ते आम्ही जाताना बघितलेले. मी साहेब तो फोन आल्या क्षणी मी दुसरा फोन पोलीस स्टेशन FC ला लावला, फौजदार चौडीला. त्या PI ना सांगितलं की साहेब असं असं आहे, मी जातोय, फोर्स पाठवा. मी त्या ठिकाणी स्वतः गेलो, मी स्वतः शोधलं साहेब त्यांना. माझ्या बरोबर माझे गार्ड होते, स्वतः गेलो. तिथले नागरिक होते, हे नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं, तुम्ही नागरिकांनाही विचारू शकताय. सगळं ते बघून तिथं शोधलं, तिथं सापडले आणि तोपर्यंत तिथून पळून गेले होते. परत दुसरा फोन आला की त्या कमानीकडं, जे आता 54 मीटरचा रस्ता झाला, त्या कमानीकडं एका घरात घुसलेत म्हणून कळालं. परत ते जायला वाट नव्हती, तिथं सगळे गवताचे वाफे होते. आम्हाला जायचं असेल तर परत शेटे वस्ती, धुम्मा वस्ती करून ट्रॅक करून आम्ही पळत साहेब त्या घरापर्यंत पोहोचलो. त्या घरापर्यंत पोहोचलो तोपर्यंत तिथून पण ते लोक त्यांना मारहाण करून निघून गेले होते. म्हणजे मी कधी रात्र बघितली नाही, कधी दिवस बघितला नाही. ज्या वेळेस काय घडलं काय असं मी तातडीने त्या ठिकाणी पोहोचतो. जी मदत असते ती मी मदत पोहोचवण्याचं काम करतो. आणखीन एक म्हणजे आता आपण प्रभाग 6 मधलं जे काही भाजपातलं नाट्य होतं ते आपण सगळं पाहिलं आणि तिथून आपल्याला काही प्रमाणात ती भाजपातली नाराजी पण दिसते. आणि एक राजकारणाचा भाग म्हणून तुम्हाला विचारायचं असं की जे कोणी त्यातले असंतुष्ट आहेत किंवा नाराज आहेत ते तुमच्या संपर्कात आहेत का? आणि शेवटी आपण म्हणतो पडद्यामागं बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, असं जे समर्थन आहे ते देखील लाभताना तुम्हाला दिसतंय? भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांना हे पटलेलं नाहीये. कारण तो कार्यकर्ता गेले 8 वर्ष तो काम करतो निवडणुकाला उभ्या राहायचं म्हणून, आणि ऐन वेळेस दुसऱ्या पक्षातून कोणतरी येतं आणि उमेदवार घेऊन जातं काय, हे त्यांना कदापि सहन झालेलं नाही. हेच भाजपचे कार्यकर्ते आणि हेच भाजपचे मतदार यांना 100% धडा शिकवणार. पण यापैकी कोणी तुमच्या संपर्कात आहे का? आणि असा पाठिंबा बरेच लोक आहेत आमच्या संपर्कात. एवढ्या सगळ्या निवडणुकीनंतर या निवडणुकीतला आत्मविश्वास आता कशा पद्धतीचा आहे? जेव्हा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे, आता तुमचा आत्मविश्वास कशा पद्धतीचा आहे? तुमच्यावरती पॅनल देखील पूर्णपणे तसं अवलंबून आहे. साहेब 15 तारखेला माझ्या मतदारावर, माझ्या मायमावल्यावर, माझ्या बांधवांवर, जे माझ्या भागातले आहेत, माझ्या मतदारसंघातले आहेत, माझ्या प्रभागातले आहेत, माझा 100% विश्वास त्यांच्यावर आहे की मनोज शेजवालने आजपर्यंत केलेलं काम कधीही वाया जाणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण 2007 पासून आज तक माझी नाळ त्यांच्याशी जोडलेली आहे. ते लोक तुम्ही पाहिजे माझी, म्हणजे ज्या वेळेस निवडणुकीला SC महिला झाली त्यावेळेस मला कित्येक लोक आले मला की आता कोणीतरी आपल्या घरातलं तरी थांबवायचं. तर मी म्हणालो त्यांना की आपण विचार करून ठरवू काय करायचं ते. आणि नंतर मग आम्ही हा सगळं बसून मीटिंग झाली आणि चर्चा झाली की आता आपण ओपन मधून लढायचं. शेवटचा प्रश्न असा, म्हणजे त्याही म्हणण्यापेक्षा मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार प्रभाग 6 मधल्या? म्हणजे तुम्ही तर म्हणता स्पष्टपणे की 16 तारखेला वातावरण भगवमय अशा पद्धतीचं असेल, तर खरंच 15 मधून जे आपण म्हणतो की 15 तारखेचं जे वातावरण ते मतदान होईल आणि 16 तारखेचं भगवमय वातावरण असेल, पण या मतदारांना आव्हान काय असणार? मतदारांना एवढंच आव्हान करतो, दडपशाही दंडशाहीला थारा देऊ नका. विकास आणि विकास करणारा चेहरा जो आपल्याशी नम्रपणे तुमचं सगळं ऐकून घेणारा, तुमचं सगळं समजून घेणारा, तुम्हाला हवा असणारा, तुम्हाला जो आपला वाटणारा, 100% जनता माझी राहणार आहे. कारण आमच्या भागात असेल, माझ्या प्रभागात असेल,
कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. काही लोक जातीपातीचं राजकारण करतायत. आमच्या भागात जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही. हे भाजप जातीमध्येच राजकारण करतो. 100% करत आहे. 100% करतं. जातीपातीचं राजकारण करतं. आणि शिवसेना बाळासाहेबापासून 18 पकड जात सगळी जेवढी जात आहे, जेवढे 18 पकड समाज, तो अख्खा समाज शिवसेनेवर बाळासाहेबांच्या विचाराशी एकमत होऊन आज शिवसेनेबरोबर आहे. आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्व जाती धर्माला, तुम्ही बघताय सगळ्या जाती, मुस्लिम असतील, सगळ्या जाती धर्माला घेऊन आज एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी मोठी ताकद या ठिकाणी निर्माण केलेली आहे, अख्खा महाराष्ट्रात निर्माण केलेली आहे. आणि तेच प्रभाग 6 मध्ये देखील तशाच पद्धतीने काम चालू आहे. बरं, म्हणजे चर्चा करताना एक प्रश्न खरं तर सुटला तो राहिला. या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये पक्षाचं आणि संघटनेचं एक सहकार्य कशा पद्धतीचं तुम्हाला होतंय? म्हणजे पक्ष आणि संघटना कशा पद्धतीने तुमच्या पाठीशी आहे? कारण प्रभाग 6 कडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून पक्षाचे पूर्ण लक्ष आहे उमेदवारीवर आहे, जागा वाटपावर आहे. आमचे संपर्क प्रमुख असतील, लोकसभा संपर्क प्रमुख असतील, आमचे जे मुख्य सगळे शिवसेनेचे नेते मंडळी असतील शहर जिल्ह्यातले, ही या सगळ्यांनी बसून युती केली. म्हणजे यांच्याबरोबर राष्ट्रवादी बरोबर आमची अलायन्स आहे आता. काय हे सगळ्या घडामोडीमध्ये पक्ष प्रामुख्याने लक्ष देऊ नये आणि सगळ्या गोष्टी पक्ष आमच्या ताकदीनिशी पक्ष आमच्या सोबत आहे. एकनाथ शिंदे साहेबांची ख्याती आहे, कार्यकर्त्याला कधीच वाऱ्यावर सोडत नाही. साहेब ठामपणे, बाळासाहेब जसे ठामपणे राहत होते तसंच एकनाथ शिंदे साहेब ठामपणे कार्यकर्त्यांच्या पाठीशी. आणि याच कार्यकर्त्यांना तुमचं सांगणं म्हणजे कशा पद्धतीचं की 15 तारखेच्या मतदानासाठी सज्ज राहा आणि गुलाल उधळण्यासाठी सज्ज राहा, असं कार्यकर्त्यांना सांगणं आहे का? मतदारांच्या आशीर्वादाने नागरिक आहेत, यांचे जे आशीर्वाद रूपी जे मत आहे ते मनुष्यवर जो आशीर्वाद आहे तो 15 तारखेला तो त्या मशीन मध्ये येणार आहे. आणि 16 तारखेला हा गुलाल माझा एकट्याचा किंवा माझ्या पॅनलचा नाही, तर माझ्या मतदाराचा आणि लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या पूर्ण प्रभागाचा हा विजय असणार. मनोजबाजी शेजवाळ, प्रभाग क्रमांक 6 मधील शिवसेनेचे उमेदवार यांच्याशी आपण संवाद साधला. आजवर आपण जी कामं केलेली आहेत आणि लोकांमध्ये राहून आपण ही सतत समाजसेवा केली, नगरसेवक पदाच्या माध्यमातून आणि नेतेगणाच्या माध्यमातून देखील आपण हे सगळे प्रयत्न केले. आणि त्या जोरावर इथली जनता, प्रभागातील प्रभाग 6 मधील सर्व समाज घटक आज आपल्या पाठीशी आहे. आणि या जोरावरती 15 तारखेला ते आपल्याला निश्चित विजयी करतील. आणि हा जो विजय असेल तर तो आपल्या प्रभागातील नागरिकांना समर्पित असा असेल, अशी भावना मनोजबाजी शेजवाळ यांनी मांडली. एक जो आत्मविश्वास आहे तो सुरुवातीपासून आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतो. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच एक आत्मविश्वास आहे आणि जेव्हा आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे तेव्हा देखील तो एक आत्मविश्वास जुळवलेला दिसतो. खरं तर आणखीनही प्रचाराचे 1-2 दिवस बाकी आहेत, पण त्यातनंही मनोजबाजी शेजवाळ हे द न्यूज प्लस चॅनलच्या स्टुडिओमध्ये आले. त्यांनी आपली भूमिका सविस्तरपणे इथं मांडली. त्याबद्दल त्यांचे दर्शकांच्या वतीनं आणि स्टुडिओच्या वतीनं मनपूर्वक आभार. धन्यवाद.